नमस्कार मंडळी, मनीच्या ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे संडे आणि सकाळचा आमच्या दोघांचा पण मस्त नाश्ता झालाय। दुपारच्या जेवणात काहीतरी वेगळं करावं अशी इच्छा आहे, पण बघू, कारण रोज रोज चपाती भाजी तर खातोच, तर मला वाटते आज काहीतरी वेगळं खावं। मंदारला पण मी विचारणार आहे, तो बाहेर बसलाय आणि एकदा आमच्या खिडकीतून हा व्ह्यू बघा, मस्त ऊन पडलंय, पावसाची अजिबात चिन्ह नाहीयेत। तर चला मंदारला एकदा विचारते त्याला काय खावं। मंदार, तुला काय खावं वाटतंय जेवणात? चपाती भाजी खायची आहे का तुला? नाही बाबा, चपाती भाजी नाही। तुम्ही आमचा ब्लॉग बघितला का मागचा पाणीपुरीचा? पाणीपुरीचा ब्लॉग जसा झालाय त्याच्यानंतर गडबड झाली, मला पण चपाती भाजी काय खायची नाही, लाईट मध्येच काहीतरी तू ते हे करतेस ना, डोसे बिसे तसं। हा, म्हणजे एक तांदळाची घावणं असतात किंवा रव्याचं पण असतं, तर मला वाटतं रव्याचं बनवू शकतो, रवा आणि पोह्याचं। तुला कसं वाटतं? मला खायचंय ते, पण हलकं फुलकं झालं ना, तर मी बनवते आता। आणि त्याच्याबरोबर मस्त ग्रीन चटणी करणार, जी तुला नेहमी आवडते बघ, शेंगदाण्याचीच असते। चालतं। तर आता बनवतोय, काय म्हणायचं आता? गावनं म्हणायचं का डोसा म्हणायचं का उत्तप्पा म्हणायचं? पण आपण त्याला स्पंज डोसा किंवा उत्तप्पा असं पण म्हणू। उत्तप्पा त्याच्यावर जर कांदा टोमॅटो टाकला तर तो उत्तप्पा पण होतोय। काय मग ते आप्प्याच्या ह्याच्यात टाकल्यावर मग आप्पे पण होते, काय पण होत असं थोडी। ठीक आहे, मग मला काय वाटतंय, जे काय म्हण पोटातच जाणार आहे। ठीक आहे, जे काय कर। साऊथ इंडियन डिश आहे, रव्याची आणि पोह्याची। मी एवढंच म्हणेन, कर। तू काय मदत करणार आहेस? नाही, खायला मदत करतो ते तर नेहमीच करतो। खरं तर मला यायचं नव्हतं, पण हिनं मला बळच आणलं इथं शूटिंग करायला। बळच काय, करावंच लागणार, कोण करणार? तर हे बघ, हे पोहे मी पण हे पहिल्यांदाच करते, मी अंदाजाने घेते सगळं। पहिल्यांदा करते? हो, रिस्क आहे, म्हणजे खायचंय का आज? ऑब्विसली खायचंय, मी चांगलं करते सगळं, येऊन। तर पोहे मी 1.5 वाटी घेतले, तर पोहे चांगले 2दा धुवून घ्यायचे। ओके, त्याच्यात मला वाटतंय, मी आता दोघांसाठी करतोय, एक्स्ट्रा झालं तर चांगलंच आहे, मला तर आवडतं, मी खाते। म्हणजे संध्याकाळी पण हीच? नाही रे, हे मला असलं अजिबात आवडत नाही बरं का। आमची मम्मी पण अशीच करते, ज्या असं समजा इडली बिडली करायची असली का, मग नाश्त्याला इडली, जेवणाला इडली, संध्याकाळच्या जेवणाला इडली, सगळीकडे इडली। तसं जर असेल तर नको, मग ती चपाती भाजीच बरी असं वाटायला नको परत। नाही, तुला एक टाइमच दिलं जाईल, 2 वाटी। मग मी रवा घेतला, रवा चेक करून घ्या चांगला आहे की त्यात काही सोंडे वगैरे झाले नाहीत ना, कळलं काय? आता रवा पोहे झालं आणि 1 वाटी मी दही घेतली। ओके, ठीक आहे, आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मी हातानेच करू करे, हाताला, तुझ्या हाताला चव आहे, कर। चमच्याने मिक्स केले की चांगलं होत नाही, माझ्या हाताला तर लई चव आहे, म्हणून मी हात सुद्धा धुत नाही। हायजीन महत्वाचं आहे। किती ठिकाणी पाणीपुरी खाल्ली। आता ह्यात थोडं थोडं पाणी घ्यायचंय आणि त्यानुसार ते मिक्सचर बनवायचं। असं थोडं थोडं पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं। आता हे मी झाकण लावून 15 मिनिटं रेस्ट करत ठेवते। आता ते भिजत ठेवलेलं जे होतं मिक्सचर, ते आता मी वाटून घेणार आहे मिक्सरला, म्हणजे ते एकदम असं पातळ होईल आपलं बॅटर। आता हे मिक्सर मधून काढलंय, आता जो डोसा करणार आहे त्याच्यासोबत खायला चटणी करणार आहे निकिता। त्याच्यासाठी काय काय लागतंय बघा, शेंगदाणे घेतले, कढीपत्ता, 7-8 मिरच्या घेतलेत, कोथिंबीर घेतली, जिरं, धनेपूड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसूण। लसणाने एक लई भारी फ्लेवर येतो त्याला, आणि हे दही। आणि ही जी याची चटणी बनते ना, ती मला लई आवडती, साबुदाणा खिचडी बरोबर लई भारी लागते। त्यामुळे आम्ही जेव्हा उपवास नसताना साबुदाणा करतो तेव्हा निकिता ही चटणी पण बनवते, खरंच लई भारी टेस्ट लागते याची। परत वरून तडका द्यायचा मस्त। ह्या बॅटर मध्ये मीठ टाकणार आहे थोडं, आणि चवीनुसार म्हण की, म्हणायचं असते, अरे शास्त्र असतं ते। ठीक आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आणि हा इनो। चला आता चटणी बनवते मी, सगळं मस्त मिक्स करून। सगळं एकदमच टाकायचं? हो, एकदम सगळं, दही पण आणि चवीनुसार मीठ। ठीक आहे, थोडस मी पाणी टाकणार आहे अंदाजे, कारण घट्टच होणार ते। 1 hour later. वा वा, असा मिरचीचा ठसका बाहेर येतोय टोपण उघडल्या। आता ही सगळी चटणी इकडे या भांड्यात काढून घेतलं। प्लॅन चेंज झालाय, तर आता म्हणजे जे फक्त चटणी आणि डोसे चाललेलं, त्याच्यात बटाट्याची पिवळी भाजी पण ऍड झालेली, त्याच्यामुळे निकिता आता बटाटे शिजत टाकते कुकरला। तडक्यासाठी तेल घेतलंय, गॅस चालू करतो, तेल गरम झालंय आपलं।
तर पहिल्यांदा मोहरी, तेल गरम नाही झालं आपलं तर मोहरी तडतडली की त्याच्यात टाकायचं कढीपत्ता, त्यात मिरची आणि थोडस हिंग मिक्स करायचं जरा. मिरच्या आहे ना लय भारी लागतात परत टेस्टला. अजून तडका आहे त्याच्यात टाकायचं. आणि आपली चटणी रेडी झालेली आहे. मंदार स्पेशल तडकावाली चटणी रेडी झालेली आहे. चटणी जरी निकिताने केली असली तर जो मेन तडका असतो का तो मी दिलाय. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. आणि जगात भारी चटणी ही तुमच्या पुढे आहे. ही चटणी तुम्ही साबुदाणा खिचडीमध्ये खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, डोसा बरोबर खाऊ शकता, आप्प्यांबरोबर खाऊ शकता. अच्छा ठीक आहे. कशा बरोबरही खाऊ शकता. करून बघा एकदा नक्की. 2 बटाटे शिजायला टाकलेत, त्याच्यासाठी 1 कांदा मीडियम साईजचा. आणि नेहमीप्रमाणे निकिता रडते. चिरून बघ एकदा. ते नाही का कांद्याची साल असते ती डोक्यावर ठेवायची. खरं होतं का त्याने? मी असं पण ऐकलंय पाणी पण ठेवतात शेजारी भरून एखाद्या भांड्यात. आता तिथं ऍक्वा आहे की बाजूला? अरे तसं नाही. कांदा चिरताना इथे सोबत पाणी, त्याने डोळ्यातून पाणी नाही. करून बघ. म्हणजे पाण्याला इगो येतोय का? हे पाणी बाहेर आहे, मी बाहेर येत नसतो. आता वाईचं पाणी आहे का? पानसट जोक असा म्हणतात. मग हसतीस कशा येतं असं. मला आवडतात तसे तुझे पानसट. मुळात पानसट जोक नसतात माझे. नाही चांगले असतात. एखादा असतो तर मला हसू येतं. जलने वालो की दुआ. आणि बटाटा सोलून घेते निकिता, कारण त्याची आता भाजी बनणार आहे. शेपचं काय इथं इम्पॉर्टन्स नाहीये. आय नो, आज सुशेपचा इम्पॉर्टंट आहे. लय पानसट होतंय. शेप ओ माय गॉड. मंदार सुशेफचं काम महत्वाचं जे मी केलेलं आहे तडका देण्याचं. आणि निकिताच्या रेसिपी मध्ये मंदार मोकाशी कसा उठून दिसतोय. रेसिपी मध्ये उठून दिसतोय. जिरं मोहरी गोळी. तर कढीपत्ता टाकलाय, जिरं मोहरी टाकले, मिरची टाकायची. आणि मिरची पूर्ण मेन मुद्दा आहे, मिरची तळून घ्यायची, प्रॉपर तळून घ्यायची, क्रिस्पी. सगळं मला सांगावं लागतं काय करायचं. हो ना, मंदारलाच सगळं येतं, मला काही येत नाही. हो की नाही मंदार? हो. तिथं पुरणपोळ्या एवढ्या भारी करते ना. गप्प बस यार. पुरणपोळी सोडून जगातलं मला सगळं येतं. आणि पुरणपोळी पण येईल हळूहळू. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत. यात आता आपण किंचित हळद, थोडं धनेपूड. आणि मग आपण कोरिएंडर कधी टाकणार आहे? शेवटी वरून टाकू. शेवटी वरून टाकू. मीठ थोडं आधीच का टाकून घ्यायचं, मग सगळ्या भाजीला लागतं मीठ. मसाला. हो. आणि आता फायनली बटाटा जातोय मसाल्यात. आणि मस्त अशी बटाट्याची चमचमीत भाजी 2च मिनिटात रेडी होती. आणि तुम्ही बघू शकता एकदम कडक अशी भाजी तयार झालेली आहे. आणि आता फक्त राहिलेत डोसे. डोसे डोसे कोरिएंडर चिरते निकिता. कोरिएंडर लोकांना माहित नसेल, मराठीत कोथिंबीर म्हणतात त्याला. ऍक्च्युली आय एम फ्रॉम USA, युनायटेड स्टेट्स ऑफ आटफाडी. दॅट्स व्हाय आय एम स्पीकिंग इंग्लिश व्हेरी वेल. व्हेरी वेल इंग्लिश. कोरिएंडर अँड ऑल फ्लुएंटली. जरा हिंगाला काय म्हणतात सांग ना म्हणतात. ये फंस गया सीएम, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. हिंगाला हिंग. असं कसं? तू USA वरून आहेस. या सांग चल. शी इज जजिंग ऑन मी. हा, येत शी इज नाही जजिंग ऑन मी. असा पोएटिडा. असा काय काय असा पोएटिडा. येस. USA म्हणे. USA. ए यू आई कर. नको एवढं पाठ नाही मला कधी बसून येतं. त्याच्यावर वाचले. नाही याच्यावर नाहीये बावळट. त्याच्यावर नसतं मंदार. आपल्या आहे ना, स्कूलमध्ये काय? होतं. आहे मी शपथ याच्यावर नाही असलं पण आहे. ओ याच्यावर वाचले असा पोटेटिडा. मी करत नाही असलं. तुला बोलता पण ये ना अजून. मला तुझ्यामुळे कळालं की डब्बीवर असतं आणि ते पण खूप बारीक आहे. असा पोएटिडा. आता फायनली पहिला डोसा निकिता बनवते. आपण तो पण करू शकतो फिरवण्यात. थोडं अवघड असतं स्वयंपाक करणं. लोक काही येतात आणि नुसते तडके देऊन जातात. दुसरी बाजू पण मस्त खरपूस भाजूया. स्पॉन्जी स्पॉन्जी तर होतोय. कसा दूर आहे, कसा दूर. आणि आता आपण करतोय उत्तप्पा. काही
ही लोक हेल्दी अजून बनवण्यासाठी खूप साऱ्या भाज्या आपण टाकू शकतो. तर मित्रांनो, निकिताने मला चॅलेंज दिले की तू करून दाखव. तर मी नाही पण ती चॅलेंज मी स्वीकारले आणि मी आता एक उत्तप्पा मोकाशी, स्वतः मोकाशी, मंदार मोकाशी करून दाखवणार. अरे कहना क्या चाहते हो? उगाच चॅलेंज म्हणून घ्यायचं. बघा आता धर कॅमेरा हातात. तर आता पॅनला तेल लावून घेऊया आणि हे बॅटर ना प्रत्येक वेळी असं मिक्स करून टाकावं लागतं, जेणेकरून कांदा, मिरची आणि टोमॅटो सगळीकडे स्प्रेड होईल. नाहीतर एकाच उत्तप्यामध्ये सगळं. आणि हे बॅटर हे आपण आता असं टाकायचं. बघू मंदार कसं टाकतो. वा वा, जमलंय. बास की जास्त मोठं कशाला. माझा जास्ती मोठा व्हायला लागला म्हणून जळते. काय रे. आणि असं तेल असं बुरबुरायचं. ते नाही परत त्याच्यावर ताट ठेवायला पाहिजे. नाही तसं आता मगाशी झालेच की रे बिना ह्याचे. माझं वेगळं आहे. ओके, मंदार काहीतरी वेगळं करू बघतोय. त्याच्यावर प्लेट टाकतो जेणेकरून ते लवकर सुकतं. ओके, काही लोकांना ते माहित नव्हतं. ओके. आता बघाच डोसा मोकाशी बघाच कसं आहे. एक नंबर. आणि आता मी एक नंबर. माझी कंबर मला 100 पैकी. आणि असं हळूहळू 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 हळूहळू. दिस इज कॉल्ड परफेक्ट उत्तप्पा. असं गोल्डन कलरचं, असं काळ काळ नको. हे बघा, असं काळ काळ नको. नाही हो, असंच दिसलं पाहिजे. प्रॉपर हे जरा कच्चं आहे. मी त्याला म्हंटलेलं गॅस मोठा कर, माझं ऐकलं नाही मंदूने. हे असंच हवं खरपूस. पण मी खातो. तूच खा, मी पण खाणार आहे. म्हणजे भाजायचं दिस इज असतं. परफेक्ट, यु नो, परफेक्ट. ओके, भाजू दे रे, गॅस मोठा असू दे. प्लीज पिसाळ. मकाशी उत्तप्पा सुद्धा रेडी झालेला आहे. तर फायनली रेडी झाले, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही असंच खाली बसूनच खातो. बटाट्याची भाजी, चटणी. असला मस्त झणझणीत झालाय ना. अभिनंदन डोसा क्वीन. वा, छान आहे. लय भारी. ह्याचा प्रॉब्लेम काय होता माहितीये का, थांबता येत नाही. खायला सुरू केलं की खाऊच वाटतंय ते. तर मस्त मेजवानी झाली, गच्च पोट भरलंय माझं तर. माझं पण. आणि आता काय झालं की रेसिपी झाली, खाऊन झालं, टेस्ट करून झालं, रिव्ह्यू देऊन झालं. आता काय तुम्ही जावा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि असंच बघत राहा मनीचे व्लॉग्स. डोसा, इडली, सांबार, चटणी. डोसा, इडली, सांबार, चटणी.